तुम्ही एका मंदिरात भक्तिभावाने गेलात आणि तिथं तुमचं सोनं चोरीला गेलं तर? हो, नक्कीच तुम्ही घाबरून जाल. देवाच्या दारात कोण चोर शिरलाय असेही तुम्ही म्हणाल. तर तसाच एक प्रकार घडलाय, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथील सातारा परिसरातील खंडोबा मंदिरात. रविवारी झालेल्या यात्रेत प्रचंड गर्दी उसळली होती, पण तेथे भक्तीपेक्षा भीती लोकांच्या मनात होती. कारण या यात्रेत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. फक्त 3 तासात 8 महिलांची मंगळसूत्र आणि अनेकांच्या चांदीच्या साखळ्या, लहान मुलाच्या हातातील कडे लंपास करण्यात आले होते. 4 दिवसापूर्वी असाच चोरट्याच्या घटना झाल्या होत्या. त्यामुळे सातारा पोलिसांनी सुरक्षेची योजना आखली होती. पण चोरांची टोळी पोलिसांनाही चकवून गेली. दुपारी 2 ते 5 दरम्यान छोट्या मुलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून घेण्यात आली आणि पोलीस अलर्ट झाले. त्यांनी यात्रेतून सीमा काळे आणि कविता काळे या दोघींना ताब्यात घेतले. त्यांनी चोरी केल्याचं सिद्ध झालं. या दोघीही सासूसुना आहेत, पण पोलिसांनी पकडण्यापूर्वी त्यांनी दागिने दुसऱ्या साथीदारामार्फत लंपास केले. यात सीमा 9 महिन्याची गर्भवती असल्याने तिला नोटीस देऊन सोडण्यात आलं. यात्रेच्या आनंदावर अशा प्रकारे विरजण टाकण्याचा प्रकार घडल्याने भाविकात प्रचंड नाराजी होती.